नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल हिम्स नवी मुंबईहून. आपल्याबरोबर पेशंट आहेत ज्ञानदेव लोटेजी. बेसिकली पेशंट किडनीचे आहे, सीकेडीचे पेशंट आहे. त्यांना बीपी पण होतं. पेशंट आता तुम्हाला स्वतः सांगतील की इथे येण्यापूर्वी त्यांना काय काय त्रास होता आणि आज पेशंट डिस्चार्ज होऊन घरी जात आहेत तर त्यांना कितपत त्या त्रासांमध्ये आराम आहे. ज्ञानदेवजी, त्यांच्याबरोबर त्यांचे जावई पण आहे, तर ते सांगतील की कसं त्यांचं रिकव्हरी झालेली की नाही झाली ते सगळं डिटेल सांगते. नमस्कार. आमच्या पेशंटना किडनीचा थोडासा इश्यू होता. किडनी स्टोनमुळे त्यांचं क्रिएटिन वाढलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या पायांना सुजही येत होती. त्यानंतर युरिनमध्ये फेस येत होता. अशी थोडीशी काही लक्षणं होती इथं येण्यापूर्वी. तर इथं 10 दिवस आम्ही ऍडमिट झालो होतो. 10 दिवसांमध्ये बऱ्यापैकी याच्यामध्ये सगळा फरक पडलाय. म्हणजे स्वेलिंग जे आहे ते कमी झालेलं आहे, पायांना येत होतं ते, आणि युरिनमध्ये जे फेस यायचं ते पण कमी झालेलं आहे. असं बदल झालेला आहे बऱ्यापैकी आणि त्यांना पण छान वाटतंय आता. हा जो व्हिडिओ प्रेक्षक बघताय त्यांना तुम्ही काय सांगणार? एक तर इथं येऊन मॅडम स्नेहल मॅडम खूप छान ट्रीट करतात, एक महत्वाचं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट त्यांचं काउन्सिलिंग पण खूप सुंदर आहे. इथं आल्यानंतर एक जे आम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेत होतो, एक महत्वाचं म्हणजे ती इमर्जन्सी त्यावेळेस गरजेचीच होती. पण नंतर काही काळानंतर थोडंसं हे याची आवश्यकता वाटली आणि इथं चांगल्या प्रकारे ट्रीट केलं जातंय, कव्हर केले जातात डिसीज. थोडा काही काही बाबी ज्या आहेत त्या पटकन होऊन जातात आणि काहींना थोडा वेळ लागतोय. तर त्यासाठी वेळ देऊन या ठिकाणी तुम्ही निश्चित एकदा येऊन जा असं मी सांगेन. तर हे पेशंटच्या नातेवाईक म्हणजे त्यांचे जावई आहे पेशंटचे हे, तर हे त्यांचे रिव्ह्यू आहे की त्यांना जो त्रास होता आता तुम्ही बघू शकता त्यांच्या पायावर अजिबात सूज नाहीये. तर हे जे त्रास आहे त्यांना बऱ्यापैकी आराम आलेला. आता यांचा डाएट आणि मेडिकेशन्स हे तुम्ही फॉलो करा तर परत हा त्रास त्यांना होणार नाही. ॲलोपॅथीचे औषधं पण त्यांचे बऱ्यापैकी कमी झालेले आणि हळूहळू ते बंद होईल. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा.